अण्णाभाऊने तेवढ्याच कुशलतेने जानपट्टा जेवढ्या कुशलतेने फिरवला तेवढ्याच कुशलतेने लेखणी फिरवली. आणि त्यांनी काय केलं, दारिद्र्य, वंचितता, उपासमार या दिव्यातून जात जात जिंदगी जगणाऱ्या समाजातून पुढे येऊन ब्राह्मण्यवादी साहित्याच्या छाताडावर विद्रोही साहित्याचा झेंडा अण्णाभाऊने लावला. म्हणजे साहित्य त्यांचं कुठलं होतं की आम्ही मुक्त होणार आहोत, आम्ही या गुलामीत राहणार नाही, आम्ही जाती व्यवस्था मोडणार, आम्ही आमचं वर्गीय शोषण मोडणार, आम्ही आमच्या स्त्रियांची काय अवहेलना होते, आणखी अन्याय होतो, त्या स्त्रियांना आम्ही उभं करणार आणि स्त्रियांच्या शोषणातून मुक्ती करणार, आम्ही हा जगाला मुक्त करणार, अशा तऱ्हेनं त्यांनी सांगितलं. आणि ब्राह्मण्यवाद्यांना त्यांनी सांगितलं की मनुस्मृती वगैरे आम्हाला सांगायचं नाही, ब्राह्मण सर्वश्रेष्ठ, त्याच्या खाली क्षत्रिय, त्याच्या खाली वैश्य, इथपर्यंत व्यापाऱ्यापर्यंत आलं, त्याच्या खाली शूद्र, शूद्र म्हणजे शेतकरी वगैरे, शेतकरी, मेंढपाळ, अमुक तमुक ह्या जाती सगळ्या, सुतार, लोहार, आणि त्याच्या खाली पुन्हा आम्ही कुठं या सगळ्यांच्या खाली. आणि हे जे उतरण आहे ती मनूनं सांगितली, म्हणून आम्ही पाळायची, त्या मनूला गाडायची ताकद अण्णाभाऊने निर्माण केली. आणि आपल्यासमोर ते साहित्य ठेवलं की ते मनूचा विचार आपल्या माणसांच्या मनातून काढून टाकू शकतो, अशा तऱ्हेचं साहित्य त्यांनी निर्माण केलं. अण्णाभाऊ साठे हे स्वातंत्र्याची जाणीव करून देणारं साहित्य आहे. आणि म्हणून आजच्या काळात सुद्धा निव्वळ स्वातंत्र्यावरती नाही, स्वतःच्या अस्तित्वाच्या स्वातंत्र्यावरती सुद्धा, स्वस्वातंत्र्यावरती सुद्धा अण्णाभाऊ साठे भाष्य करतात आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देतात. खरं तर श्रमिकाला, जसं दासोह सिद्धांतामध्ये बसवांना सांगतात, तसं श्रमाला प्रतिष्ठा देणारं साहित्य हे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आहे. बरबंद्या कंजारे असेल, सुलतान असेल, मुलाने असेल, भीमामार असेल, निळुमांग असेल, इथंपासून ते अनेक पुस्तकांमध्ये, त्याच्या कथामध्ये, कादंबऱ्यांमध्ये अण्णाभाऊ साठे आपल्याला दिसतात. व्यवस्थेवरती प्रहार करणारं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आहे. आणि म्हणून त्यांच्या साहित्यात त्या सगळ्या स्त्री नायिका जर पाहिला तर त्या सगळ्याच्या सगळ्या स्त्री नायिका या अन्यायाच्या विरोधात पेटणाऱ्या आहेत, त्या सामाजिक समतेची भाषा बोलणार आहेत, ते समानतेची भाषा बोलणार आहेत, ते विवेकाची भाषा बोलणार आहेत, त्या चारित्र्याच्या भाषा बोलणार आहेत, ते सामाजिक बंधुभावाची भाषा बोलणार आहेत. आणि म्हणून जातीअंताच्या लढाईचं जर कुठलं चळवळीचं अस्त्र म्हणून जर कुठलं साहित्य घ्यायचं असेल तर ते अण्णाभाऊ साठेंचं साहित्य म्हणून आपल्याला स्वीकारावं लागेल. साठी लढणाऱ्या माणसांची कथा म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य. अरे लढणारी माणसं, अण्णाभाऊ साठे म्हणतात की कुत्र्याच्या मौतीनं कोणी मरेल, कुत्र्याच्या मौतीनं मरणाला काही किंमत नाही रे, तुम्हाला जगायचं असेल तर वाघासारखं जगा. बाबासाहेब तर दुसरं काय सांगत होते, 1000 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगा, प्रसंगी वाघासारखं मरा, त्या मरणाला किंमत आहे, कुत्र्याच्या मौतीनं मरणाला किंमत नाही. हे आम्हाला अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं. आज अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची आवश्यकता काय? अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची आवश्यकता यासाठीच आहे की संपूर्ण भारतातलं आजचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्याने ते सगळं वर्तमान इथल्या जातीनं, धर्मानं आणि भांडवलदारी सत्तेच्या मगरमिठीनं प्रभावित केलेलं आहे. इथला सामान्य माणूस अधिक सामान्य होतोय, गरीब अधिक गरीब होतोय. आणि अंबानीच्या माड्यावर माड्या चढायला लागलेल्या आहेत, त्याच्या दारामध्ये गाड्यावर गाड्या लागायला लागलेल्या आहेत. एवढंच नाही तर अंबानीने रेकॉर्ड केला, आपल्या बायकोच्या वाढदिवसाला त्यानं करोडो रुपयांचं विमान आपल्या बायकोला भेट दिलं. मला सांगा, या सभागृहामध्ये बसलेल्या अण्णाभाऊंच्या लेकरानो, गेल्या 10 वर्षामध्ये तुमच्या मजुरीमध्ये किती वाढ झाली? जे कोणी मगाशी पाटणकर दादांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं, आम्ही शहरामध्ये स्थलांतरित झालो, आम्ही तिथं घाम गाळायला लागलो, आम्ही कष्ट करायला लागलो, आमच्या घामाचं हक्काचं दाम आम्हाला मिळालं का? हा प्रश्न आज या व्यवस्थेमध्ये आपण विचारला पाहिजे. तुडवून आलोय, अरे त्यांच्या दगडाच्या देवाला तुडवून आलोय, कमरेच्या चिंध्या आता मी सोडून आलोय. त्यांच्या दगडाच्या देवाला मी तुडवून आलोय, कमरेच्या चिंध्या आता मी सोडून आलोय. मी सोडून आलोय रक्तात आंबेडकर आणि अण्णाभाऊ.
अरे मिसळून आलोय रक्तात आंबेडकर आणि अण्णा भाऊ या व्यवस्थेला कामाठीपुराच्या चौकात उभी करायला आलोय. या व्यवस्थेला कामाठीपुराच्या चौकात उभी करायला आलोय.